त्या मैदानाकडे जिथे आहे गेम ऑन आणि दोन्ही संघ आहेत अर्थातच ओमकार दत्तगुरू क्रिकेट क्लब कदमवाडी विरुद्ध जय बजरंग क्रिकेट क्लब मधलीवाडी. बॅट्समन नेम कदमवाडी प्लीज या. कदमवाडी संघाचे राखीव खेळाडू काही जांभूलवाडी या संघाचे कर्णधार आलेले आहेत. आपण खूपच चांगल्या प्रकारे आपला खेळ दाखवला. मी आमच्या येस मंडळातील स्ट्रायकर एंडला असतील सलामीचे फलंदाज रोहन, नॉन स्ट्रायकर एंडला असतील ते भारती बर्जे यांना विनंती करतो की आपण आपल्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. संजय बर्जे धावपूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न संजय बर्जे आणि या ठिकाणी मात्र इथे यायचं आहे. 2 धाव पूर्ण केले त्या रोहन. कदमवाडी संघातील सलामीचा बॅटर आहे. आपल्या संघाने अर्थातच कदमवाडी संघाने जी जबाबदारी जी भूमिका देऊन पाठवलं आहे त्या भूमिकेला एक प्रामाणिक प्रयत्न. ओ हो 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 यू मिस आय हिट. या ठिकाणी त्रिफलाचित केलंय बाबू मिसाळ यांना. बाबू मिसाळ आपल्या संघाला विजय मिळवून देण्याकरता पुरेपूर प्रयत्नामध्ये पाहायला मिळतात. पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या हाताने मारा करतायत. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर यष्टी रक्षण, स्वतः यष्टीवरती पडून देखील झेल हातातनं सुटला नाहीये, चेंडू हातातनं निसटला नाहीये. आमचा उत्कृष्ट असा एक आमचा मित्र, एक उत्कृष्ट नाटक कलाकार स्वप्नील बामने, जर्सी नंबर 14 यष्टी रक्षकाच्या भूमिकेत यष्टींच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर्सी नंबर 223 की 2023 काय नंबर आहे? अमित दादा शिगवड. जर्सी नंबर 23 अमित शिगवड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष मिसाळ देखील आपल्या टीम मध्ये सहभागी पाहायला मिळतात. बाबू यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी मात्र ज्या प्रकारे टेस्ट गोलंदाजी पाहायला मिळते ना, एक लाईन असते, एक अचूक टप्पा असतो, त्या प्रकारे सुरेख अशी गोलंदाजी बाबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण जर अशाच प्रकारची गोलंदाजी सुरू राहिली तर नक्कीच पुढे जाऊन कदमवाडीचा संघ कुठेतरी अडचणीत सापडू शकतो. कारण दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले आणि त्याच्यानंतर सलग 2 चेंडू मात्र निर्धाव काढलेत. अर्थातच 2 धावा पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर की चेंडू अडवणार? अर्थात चेंडू अडलेला आहे. निखिल झुजम यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान या चेंडूवरती एकूण 2 धावा ना, त्याच्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा ओके 3 धावा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या भरीनं ओमकार दत्तगुरू क्रिकेट क्लब कदमवाडी धावसंख्या झाली ती मात्र 4. या षटकातील मला वाटतं 5वा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 18 नंबर जर्सी सुंदर असा फटका मारलेला पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मंगेश शुभे यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पंच सचिन वळेकर सर यांच्या माध्यमातून षटकपूर्तीचा इशारा पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमकार दत्तगुरू क्रिकेट क्लब कदमवाडी संघाची धावसंख्या 1 बाद 5. संपूर्णपणे बॅकफूट वरती खेळायला भाग पडलंय ते बाबू यानं. कारण 6 चेंडू खेळायला दिले, एकही चेंडू अवांतर टाकला नाही. आणि एवढं सगळं असून त्याच्यामध्ये विकेट देखील मिळवली हे खूप महत्वाचं आहे. एक सुंदर मॅन ऑफ द मॅच साठी मानकरी ठरू शकतो बाबू. कारण 5 धावा खर्च करून एक विकेट आपल्या नावावरती मिळवून दिली, जी की सुरुवातीच्या अर्थात
स्ट्रायकर बॅट्समन सलामीचा बॅट्समन होता, त्याची एक महत्वपूर्ण विकेट अवघ्या दुसऱ्या चेंडूवरती आपल्या संघाच्या नावावरती करून दिली. दरम्यान वैयक्तिक पहिले संघासाठी दुसरे एक जबाबदारीपूर्वक षटक घेऊन येतील चंद्रदीप बामणे. स्ट्राईक एंडला असतील शेतन, जर्सी नंबर 18. क्षेत्ररक्षणात थोडाफार फेरबदल पाहायला मिळतोय. अजित झुजब सीमारेषा लगत या माणसाला ठेवलं जातं. दरम्यान या ठिकाणी सुंदर फ्लिक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच केलाय. 2 धावा पूर्ण करणार का, आणि निश्चितपणे 2 धावा पूर्ण करून आपल्या संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये धावांची भर पाडलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक चेंडूला किमान धावा येणं अपेक्षित आहे. जर चेंडू निर्धाव जात राहिले तर संघ अडचणीमध्ये सापडू शकतो, आणि नक्कीच या प्रयत्नाची गरज नव्हती. आणि जर्सी नंबर 23, ओ माय गॉड, जर्सी नंबर 23 हा कोण आहे रे? आणि नक्कीच ज्याचं नाव मी मागाशी त्याला लावलेलं पाहायला मिळते. चंद्रदीप बामणे यांना दुसऱ्या चेंडूवरती एक यश प्राप्ती झालेली आहे. अभिषेक, आणि या ठिकाणी मात्र गचाट क्षेत्ररक्षण मधल्या संघानं, आणि तीच 3 धावा धावसंख्या. कदमवाडी संघाची जर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या झालेली आहे 10. दोन्ही षटक जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही षटक मध्ये आलेले आहेत. हे कुठेतरी म्हणजे घमासान व्हायला पाहिजे, म्हणजे बॅटिंग लाईन चालली पाहिजे. ती बॅटिंग लाईन कुठेतरी आपल्याला कमकुवत पाहायला मिळते, कारण अर्थातच बॅटिंगची देखील तो दोष नाहीये. ग्राउंड खूप मोठा आहे, सीमारेषा खूप लांबणीवरती आहेत, आणि त्याचाच दुष्परिणाम या ठिकाणी त्या बॅटरला भोगावा लागतोय. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रदीप बामणे यांच्या माध्यमातून. चंद्रदीप बामणे यांच्या नावामध्ये काळजीपूर्वक पाहिलं, या ठिकाणी मात्र बॅट्समनला बीट केलं, मात्र एक धाव नक्कीच मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे, जी की बॅटरच्या खात्यात जाणार नाही, मात्र संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडणार आहे. माझी बोलतो अर्धवट राहिलं होतं की चंद्रदीप बामणे यांचा रनअप आपण पाहिला तर सुरुवात जेव्हा करतात क्रॉस उभे राहतात. ते बघा, एक पाऊल मागे असतं, एक पाऊल पुढे असतं, आणि क्रॉस उभं राहून या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात करतात. दरम्यान या ठिकाणी पूर्णपणे बीट्स केले जर्सी नंबर 25 रुपेश यांना. सलामीचे बॅटर आहेत, सलामीचे फलंदाज आहेत, जे की ज्यांनी सलामी केली होती. संधी मिळत नव्हती, आता संधी मिळते, मात्र सोनं करता येत नाहीये, अशी काहीशी अवस्था झाली ती या कदमवाडी संघातील बॅटरची. त्यानंतर आपण खेळ पाहिला तर कदमवाडी संघ हा संपूर्णपणे बॅकफूट मध्ये पाहायला मिळतोय. या दोन्ही संघाने षटक संपलेला आहे. षटकाच्या समाप्तीनंतर त्रिमूर्ती क्रिकेट क्लब देऊळवाडी, दत्तगुरु क्रिकेट क्लब कदमवाडी कोंडे या संघाने धावसंख्या झाले. या दोन्ही संघाने 11 ते जवळ यायचंय. प्रत्येक सामना जिंकणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण स्पर्धा अशी आहे, नॉकआउट राऊंड आहेत, लीग मॅचेस नाही आहेत. यानंतर नवक्रांती बेंद्रेवाडी हा संघ देखील आपल्याला ऑन फायर पाहायला मिळतोय. समीर यांचं आगमन झालेलं आहे. दरम्यान जाऊयात मैदानाकडे. गेम ऑन आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं एक महत्वपूर्ण जबाबदारीपूर्वक षटक घेऊन आलाय तो स्वप्नील बामणे. मान लिया तो हार होती है, ठान लिया तो जीत होती है.
आणि या ठिकाणी मात्र इथं काय ठरवलंय, काय निश्चय झालाय, काय निर्णय झालाय नक्कीच कळत नाही. पंचांचे हात जातात भुई समांतर आणि पंचांचा एक हात येतोय भुई समांतर आणि पंच देत आहेत चौकाराचा इशारा. ही मात्र धोक्याची घंटी होऊ शकते. एका चेंडूवरती 5 धावांची कमाई केली आणि एकही चेंडू गिणतीत धरला जाणार नाहीये. आता नक्कीच दिवाळी होऊन 2 महिने झालेले आहेत. दिवाळी जेव्हा बोनस मिळतो ना तेव्हा देखील जेवढा आनंद होत नाही तेवढा नो चेंडूवरती किंवा वाईट चेंडूवरती चौकारावर तेव्हा मिळतो. आणि इथे मात्र दिवाळी प्लस 2 महिने सुट्टी. अरे बापरे. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू अवांतर फेकतात स्वप्नील बामणे यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक चेंज साईड चेंज होईल. हॅलो. दरम्यान आता मात्र सुंदर कमबॅक क्रिकेट क्लब जोरदार अपील आहे. पंचांकडे जोरदार अपील आहे. पंचांना विनंती करतो पंच प्रभावित होणार का. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अर्थातच स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. कोणत्याही संघाला दोन्ही संघाचे कप्तान डिजिटल रिप्ले नसणार आहे. पंचांचा जो काही निर्णय असलेला मी सोबतच्या सामन्यापासून सांगत आलेलो आहे की पंचांकडे ही संपूर्ण स्पर्धा खेळवण्याची अर्थातच या स्पर्धेतील सामन्यांमधील मैदानातील जे काही नियम आहेत त्यांचा संपूर्ण नियम आणि संपूर्ण अधिकार पंचांकडे असणार आहेत. आणि या चेंडूवरती मात्र असून झेल टिपला आणि सुंदर यशरक्षण यश भोळ यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीला 2 चेंडू खराब फेकले होते आणि मात्र तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती जी जोर निर्णय घेतलेला आहे. दरम्यान विकेट गेल्यानंतर कदमवाडी संघाकडून नवीन बॅटर आपल्याला स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. आदित्य. सुंदर प्रयत्न आहे मिळवण्याच्या पॉइंट दिशेने पाठकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत अजित झुजम. सुंदर क्षेत्ररक्षण तितकाच अचूक थ्रो. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना या चेंडूवरती मात्र एकूण 2 धावांची कमाई झालेली आहे. मंडळी मध्यवर्ती संघाकडून अजून एक सांगायचं आहे. अजितला कायम जर बघाल तुम्ही तर बाउंड्री लाईनला ठेवलं जातं. याचं कारणच एक आहे. दरम्यान पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांच्या हात भुई समांतर चेंडू जातोय अवांतर. धावसंख्येत पडते भर आणि धावसंख्या पोहोचते 20 वर. अजितला कायम सीमारेषेलगत ठेवलं जातं कारण त्याचं कारण एक आहे. जेवढं अजितला धावावं लागतं तेवढा तो राग त्याच्या मग बॅटिंग मधून काढला जातो आणि त्याला संघाला फायदा होतो. दरम्यान या ठिकाणी कार्पेट शॉट क्षेत्ररक्षण समोर पाहायला मिळाला. निखिल सुजम यांना चेंडू करायला पाहिजे होता मात्र बाबूंनी सुंदर कमबॅक बॅकिंग दिलंय आणि ही सुंदर टीम वर्क आपल्याला पाहायला मिळते ते जय बजरंग क्रिकेट क्लब मध्यवर्ती संघाच्या माध्यमातून. संदप मैदान येथे झालेल्या जय बजरंग बळ दशक 2025 मध्ये आपण जर पाहिलं तर मध्यवर्ती संघाचा ज्यावेळेस सामना सुरू होता यश भोड याच्याकडून एक कठीण झेल सुटली होती. झेल नव्हे कठीण झेल सुटली होती तर देखील यशच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सांगण्याचा उद्देश एवढंच आहे ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे एखाद्या खेळामध्ये एखाद्या सामन्यामध्ये स्वतःला झोकून घेत असतो ना तेव्हाच आपल्या डोळ्यात पाणी येतं. कारण एखादा प्रयत्न चुकतो एखादा प्रयत्न हुकतो त्याच वेळेस त्याचं वाईट वाटतं आणि तेच प्रामाणिक क्रिकेट यशच्या माध्यमातून आलेले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते ती दत्त ओमकार दत्तगुरु क्रिकेट क्लब कोंडे. मी विनंती करतो या ठिकाणी तिसरा षटक संपलेला आहे. सामना थांबतोय मध्यांतरासाठी. ओम साई प्रतिष्ठान जाधववाडी. 18 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि 18 चेंडू मध्ये 24 धावा रचल्या आहे ओमकार दत्तगुरु क्रिकेट क्लब कोंडे कदमवाडी संघानं. जर हा सामना जय बजरंग क्रिकेट क्लब मध्यवाडी संघाला जिंकायचा संघासमोर आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
संघाला विनंती आहे लवकरात लवकर मैदानाबाहेर यायचं आहे. दत्तगुरु संघाला विनंती आहे आपले सलामीचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. हॅलो, या कार्यक्रमाला उपस्थित नरेशजी जाडे यांचं देखील बालमित्र मंडळ टाकलेवाडी यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी हॅलो, आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित नरेशजी जाडे यांचा देखील आमच्या मंडळातर्फे पंचांना विनंती ठाकरे असेल यांच्यातर्फे आपण त्यांचं आपण पुष्पगुच्छ सामन्याला देऊन स्पीडअप मध्ये सुरुवात करून घ्यायची आहे. त्यांचा सत्कार करत असताना शिवशंभू त्यांचा दशक 2026 आणि अर्थातच शिवशंभू दशक 2025 ज्यांनी गत वर्षीच्या या सामन्यासाठी देखील पंचगिरी बजावली होती ते सन्माननीय पंच श्री धन्यवाद. सुनीलजी सचिन त्याचप्रमाणे माळेकर या स्पर्धेमध्ये देखील यावर्षी आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत. आपलं सौभाग्य आहे कारण यांच्या माध्यमातून सोने अशी पंचगिरी एक जबाबदारीपूर्वक ही भूमिका यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. सचिन मळेकर खर तर दोन्ही संघात जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस संघ क्षेत्ररक्षण लावतो त्याच्या वेळेस एका त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सखाराम बेर्डे, ज्यावेळेस संघ शांताराम बॅटिंग करत असतो नायनाट, त्याच्यावेळेस त्या संघात रजत दोन जाडे, खेळाडू मैदानात असतात. शिबे त्यामध्ये गुरुजी देखील दोन आपल्या महत्त्वाची कार्यक्रमाला माणसं या उपस्थित राहिलेले मैदानामध्ये आहेत. संपूर्ण दिवसभर त्याचप्रमाणे असतात विनंती करतो संपूर्ण की मॅच आपण संपेपर्यंत असतात व्यासपीठावरती तेव्हा ते पंच यायचं. असतात जे की ऊर वारा या संपूर्ण गरमीचं हे संपूर्ण वातावरण झेलून या संपूर्ण स्पर्धेत अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करतात ते दोन्ही पंचांना देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. कदमवाडी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं मित्रांनो. पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीतील हा पहिला सामना आहे. अजून देखील आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. ही संपूर्ण स्पर्धा जोवर सूर्यदेवताची आपल्या कृपा आहे तोपर्यंत सूर्यप्रकाशामध्ये खेळवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी प्रकाश योजनेची व्यवस्था नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या संपूर्ण स्पर्धेचा निकाल आपल्याला सूर्यप्रकाशात लावून घ्यायचा आहे. हॅलो, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित सखाराम बेर्डे, शांताराम नायनाट, रजतजी जाडे, शिबे गुरुजी, चला जाऊया मैदानाकडे. गेम ऑन आहे. सामना रंगला अर्थात ओमकार दत्तगुरु क्रिकेट क्लब कोंडे कदमवाडी विरुद्ध जय बजरंग क्रिकेट क्लब मधवडी. गेम ऑन आहे. गुड टू गो. सलामीचे फलंदाज असतील बाबू आणि अजित. पहिला चेंडू अवांतर पंचांच्या हात भोई समांतर आणि पहिला अवांतर धावे संघाचं खातं उघडलं जाते. शेरवली मुंबई यांचे माजी अध्यक्ष श्री काजार साहेब यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. पाहिलं तर चैतन्य नावाचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गावरती सज्ज पाहायला मिळतोय. चैतन्यपूर्व गोलंदाजी करण्याची गरज आहे. या ठिकाणी नो चेंडू दिला जातोय. कॅच नक्की होणार नाहीये. अरे चेंडू या ठिकाणी नो चेंडू आहे. नक्कीच झेल सुंदर टिपलेली आहे त्या क्षेत्ररक्षकानं. मात्र या चेंडूवरती एका धावेची एक धाव पूर्ण केलेली आहे आणि नोची एकूण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चेंडू काउंट केला जाणार नाहीये. अनेक पराक्रम झालेला आहे. 0 बॉल 3 धावा. आता अर्थात झुजमांचा बादशाह अजित झुजम, मॅन फ्रॉम शेरवली, द मॅन इन ऑलवेज फॉर्म. कारण ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे आता अजित मला वाटतं 4 वर्ष झाले असेल मुंबईला आला असेल म्हणून जरासा हालाकलाय आमच्या भाषेत म्हणायला झाला तर. नाहीतर ज्यावेळेस गावी होता
जर चेंडू पिपल शेतातून मारला तर डायरेक्ट आयनाच्या वरून खालच्या पिपल शेतात अशी अशी ताकद होती अजित झुसम या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड दिवाच्या मैदानामध्ये आपल्या संघासाठी आपलं नशीब आजमावतोय. बाबू आणि अजित यांची जोडगोळी मैदानामध्ये पाहायला मिळतो. चैतन्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा जातो. चेंडू मिळवण्याच्या दिशेनं चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. 2 धाव पूर्ण करणार का? या ठिकाणी 2 धाव पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स बाबू याची म्हणायला लागेल. अजितला थोडस धावताना कुठेतरी अडचणीत येतोय कारण ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे नक्कीच अजितला स्टॅमिना बिल्ड करण्याची गरज आहे. पण अजितचं काम काय आहे संघामध्ये तर फक्त हिटिंग करून देणं, संघाला मोठे शॉट खेळणं आणि प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार कशा प्रकारे काढू शकतो आणि या ठिकाणी लेग्स बायच्या स्वरूपात 1 धाव मिळवून स्ट्राईक चेंज केली जाते आहे. चैतन्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू फटकावलाय ऑनच्या दिशेनं. चेंडू जातोय 2 बाउन्स सीमारेषा बाहेर देतोय खणखणीत चौकार देऊन जाणार रन 4. रणगतीमध्ये भरमार धाव संख्या पोहोचते. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा सोडलाय चैतन्य. आणि धावसंख्या पोहोचले 13. 18 चेंडू 25 धावांचं आव्हान आहे आणि जे बजरंग मधल्यावडी संघाची धावसंख्या झाली 13. या ठिकाणी मात्र षटक संपलेला आहे. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव काढलाय. अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर नक्कीच बॅकफुटला राहील तो संघ मधलेवाडी आणि त्याच प्रयत्नात असेल तो ओमकार दत्तगुरू क्रिकेट क्लब कोंडे कदमवाडी. ज्या खेळाडूनं फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी सलामी केली होती तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय रोहन. एक 7 ते 8 पावलांचा रन पाहायला मिळतो रोहन याचा आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या सोयीनुसार फेरबदल करून घेतोय कारण हे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस एखादा गोलंदाज तुषार गोलंदाजीसाठी येत असतो त्यावेळेस आपल्या परीने क्षेत्ररक्षण लावून घेणं आणि तो जो दबाव असतो ना समोरच्या फलंदाजावरती तो खूप मॅटर करतो. पहिला चेंडू सामना करणार बाबू आणि नक्कीच तो दबाव आज दिसतो बाबूवरती. नाही 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 आणि या होते जीवाची काहिली कारण या ठिकाणी एक वाईड पंचांच्या हात गेले भुई समांतर चेंडू जातोय अवंत धावसंख्येत पडते बर धावसंख्या पोहोचते 14 वर. रोहन याचा पुढील चेंडू पुन्हा सामना करणार बाबू. सुंदर असा पटका पाहायला मिळतोय का झेल बाद होणार का आणि चैतन्य यांच्याकडून झेल सुटलेली आहे. जर ही झेल बनली असती तर नक्कीच हा टर्निंग पॉइंट ठरला असता कारण बाबू सारख्या दिग्गज फलंदाजाची विकेट होती जो की पुढे जाऊन घातक ठरू शकतो कोंडे संघासाठी. आता पाहणं फार रंजक ठरणार आहे कारण ज्याची झेल सुटले तो गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि ज्याची झेल सुटू नये असा फलंदाज आलाय तो अजित स्ट्रायकर एंडला. उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू गेला पुरेपूर हवेमध्ये गगनचुंबी आणि या ठिकाणी अंदाज घेता आला नाहीये मात्र 3 धावा पूर्ण करणार का आणि नक्कीच 3 धावा हवे 4 सुद्धा येऊ शकतात. या स्पर्धेमध्ये हे दुसऱ्यांदा असं झालंय चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवून एकूण 4 धावांची कमाई करत झालेली आहे. या ठिकाणी मेडिकल किट उपलब्ध आहे जर काय दुखा इजापत झाली असेल. या चेंडूवर एकूण 4 धावा पंच 4 शेवटच्या चेंडूवर 4 धावा रचल्या होत्या. 4 धावा मिळवण्यात यश आलं होतं ते मधलीवाडी संघाला.
गिरीश गावडे यांच्याकडून अडीसाठी बक्षीस लागलेले 3 चेंडू 3 षटकार जर आपल्या माध्यमातून आले तर 300 रुपयाचं बक्षीस आणि 300 रुपयातले 100 रुपये डेबिट झालेले आहेत. मात्र बक्षीस असं आहे प्रत्येक चेंडूला प्रत्येक षटकाराला 100 नाही आहेत. 3 चेंडू 3 षटकार झाले तर 300 रुपये आहेत आणि धावसंख्या पोहोचते किती झाले